एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया 2013मध्ये त्यांनी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन साठी खूप मोठी मोहीम राबवली. त्यानंतर BSE जे आपलं इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड आहे यासारख्या सगळ्यांनीच खूप मोठी मोहीम राबवली आणि त्याचा जो आपल्याला फलित ज्याला आपण म्हणतो की गुंतवणूकदारांपर्यंत हे पोचलेलं आहे याचं तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो की आता जे SIPमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये जे भरभरून महिन्याला येतं आहे जवळजवळ 14,000 कोटी म्हणा 15,000 कोटी म्हणा, हे गेल्या अनेक वर्षांचं इन्व्हेस्टर एज्युकेशनचं सुद्धा एक फलित आहे. याचं कारण असं आहे की छोटे छोटे जे चिट फंड असतात किंवा छोट्या ज्या योजना असतात ज्या गावोगावी ग्राहकांना किंवा रिटेल इन्व्हेस्टर्सना काय काय भूल घालतात किंवा 30% रिटर्न 40% रिटर्न कुठेतरी तिकडून जे उत्पन्न ते जिथून जो फ्लो आहे तो ह्या म्युच्युअल फंड किंवा SIPमध्ये तो वाहू लागला आहे. आणि अर्थात चांगली गोष्ट आणि तोच उद्देश पण आहे की कुठल्याही छोट्या गुंतवणूकदाराचं हितसंबंधाचं रक्षण होणं हे अतिशय आवश्यक आहे. त्याला कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीला सामोरं जाऊ नये यासाठीच आपलाही या कार्यक्रमाचा उद्देश आहे. बोलूया आता गेल्या आठवड्यातल्या मार्केटबद्दल. गेल्या आठवड्यात आपण बघितलं तर रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या दिग्गजांचे रिझल्ट जाहीर झाले. ICICI बँकेचे झाले, त्यापूर्वी IT सेक्टरचे झाले होते, HDFC बँकेचे झाले होते. हा अर्थातच क्वार्टर फोर अर्निंग सीझन्स आहे, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. अनेक विषय आहेत या आठवड्यातले, पण काही महत्त्वाचे रिझल्ट्स असतील आणि मुख्य म्हणजे स्मॉल कॅप फंड्समध्ये किंवा मिड कॅप फंड्समध्ये खूप फ्लो वाढलेला आहे गेल्या काही महिन्यांमध्ये. त्याची काही कारण मीमांसा असेल अशा अनेक विषयांवर आपण आपल्या तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत. आज त्यासाठी आपल्यासोबत आहेत अमित नाडेकरजी, सिनियर इक्विटी फंड व्यवस्थापक LIC म्युच्युअल फंड. आपल्यासोबत आहेत पूर्वेश शेलटकर, हेड इन्स्टिट्यूशनल इक्विटीज मोनाश नेटवर्क कॅपिटल लिमिटेड. अमितजी, पूर्वेश, दोघांचंही स्वागत आहे आपलं बंदा रुपयामध्ये. अमितजी, आज आपण पहिल्यांदाच आमच्याबरोबर सहभागी होत आहे आणि आपला इक्विटी मार्केट्समधला खूप अनुभव आहे. याआधी आपण अल्केमी कॅपिटलमध्ये होतात, त्याआधी आपण इतर अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये फंड व्यवस्थापक म्हणून होतात. त्यामुळे तुमचा अनुभव आम्हाला आमच्या प्रेक्षकांना ऐकून घ्यायला निश्चितच आवडणार आहे. सुरुवात आपण अशी करूया की सर, की हा जो क्वार्टर फोर अर्निंग सीझन चालू आहे की आपल्याला ठीक आहे, बरेच जण म्हणतात की छोट्या गुंतवणूकदारांनी त्याच्याकडे बघू नये कारण हा शॉर्ट टर्म हे असतो की पुढच्या महिन्यात कदाचित हे बदलू शकतात. पण एक फंड मॅनेजर म्हणून आपण या अर्निंग सीझनकडे कसं पाहता आणि आत्तापर्यंत जे काय क्वार्टर फोर अर्निंग्स आलेत ते आपल्याला कसे वाटतात? नाही, छोटे इन्व्हेस्टर असतील किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील, अर्निंग सीझन हा खूप इम्पॉर्टंट असतो. ह्या अर्निंग सीझनबद्दल सांगायचं झालं तर आत्तापर्यंत हार्डली 60-65 कंपन्यांचेच निकाल आलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावरती काही निष्कर्ष काढणं जरा प्रीमॅच्युअर ठरेल. बरोबर. पण तरी जर आपल्याला निकाल बघायचे असेल आत्तापर्यंत तर मिश्र आहेत. साधारण 50% कंपन्यांनी चांगले रिझल्ट्स दिलेत, तर 50% कंपनीने डिसअपॉइंट केलेलं आहे. निगेटिव्ह ग्रोथ पण दिलेली आहे. आणि त्यापेक्षा तुम्हाला एक लार्जर कॉन्टेक्स्ट देतो की ह्या अर्निंग सीझनकडे किंवा मार्केटकडे सध्या कसं बघायचं. बरोबर. थोडंसं मागे घेऊन जातो. थोडक्यात बोलतो की आपण जेव्हा कोविडमधून बाहेर आलो तेव्हा डिमांड खूप जोरात परत आली आणि त्याला मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी किंवा सप्लाय चेन हे प्रिपेअर्ड नव्हते. त्यामुळे आणि बरेच पैसे गव्हर्नमेंट्सनी सपोर्ट करायला कोविडमध्ये लोकांना दिल्यामुळे एक पर्सिस्टंट इन्फ्लेशन राहिलं. बरोबर. आणि सेंट्रल बँक्स मागे होते, त्यांनी हेस्टिली इंटरेस्ट रेट वाढवले. करेक्ट. तर ह्याच्यामुळे काय झालं, जग आता मंदीत गेलेलं आहे. विड्रॉवल ऑफ लिक्विडिटी आणि हाय इन्फ्लेशन. बरोबर. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला हे रिझल्ट्स बघायला पाहिजेत. सध्या आपण 1.5 वर्ष झालं मार्केट कुठेही गेलेलं नाही आहे, साईडवेज करेक्शन चाललेलं आहे. आणि जे करेक्शन आत्तापर्यंत झालं दॅट वॉज बिकॉज ऑफ हायर इंटरेस्ट रेट. बरोबर. आत्ता जे करेक्शन आपल्याला अपेक्षित आहे किंवा मार्केटमध्ये चाललं आहे ह्याच्यामध्ये अर्निंग्स प्रॉबेबली विल बी लेस दॅन द एक्सपेक्टेशन. तर ह्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही बघा आणि मॅनेजमेंट कॉमेंट्रीकडे जास्त लक्ष द्या. साधारण 3-6 महिन्यामध्ये मला वाटतं थिंग्स विल सेटल डाऊन. आणि हा ॲक्च्युली एक अतिशय चांगला एंट्री पॉईंट आहे रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी की त्यांनी अधिक पैसे गुंतवावे, कारण की लॉंग टर्म स्ट्रक्चरल स्टोरी इंडियाची खूपच चांगली आहे. बरोबर आहे. खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही याच्यात मांडले की जसं बरोबर 1.5-2 वर्षात मार्केट कुठेच गेलं नाही, उलट 1000 पॉईंट्सनी खालीचे आपण बघितलं. पण तरीसुद्धा रिटेल इन्व्हेस्टर्सचा विश्वास जो SIP किंवा म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला दिसतोय गुंतवणूक येते तो हे आहे. पूर्वेश, रिझल्ट सीझनबद्दल बोलण्याआधी तुझ्या आवडीची गोष्ट, आज जलशक्ती मंत्रालयाने सांगितलेलं आहे की आपले जे वॉटर रिझर्वॉयर्स आहेत ते कुठेही अलार्मिंग नाही आहेत. गेल्या 10 वर्षातला जो ॲव्हरेज आहे तो आहे. त्यामुळे जे मॉन्सून की ह्याची चिंता होती, जलशक्ती मंत्रालयाचा स्टेटमेंट माननीय मंत्र्यांचं आलेलं आहे की ते अलार्मिंग नाही आहेत कुठेही. 10 वर्षाचे जे साठे जलसाठे जे आहेत ते इंटॅक्ट आहेत. आता रिझल्टबद्दल पूर्वी मागच्या आठवड्यात ICICI आणि रिलायन्सचे रिझल्ट झाले. रिलायन्सचे रिझल्टसुद्धा अपेक्षेपेक्षा खूप चांगले आहेत. जिओचे चांगले आलेत, ICICIचे सुद्धा चांगले आलेत रिझल्ट. ह्याचा परिणाम आजच्या मार्केट ओपनिंगवर म्हणा की आता या आठवड्यात आपल्याला दिसू शकतात. काय वाटतं रिझल्ट्सबद्दल?
सर ॲज एक्सपेक्टेड मी म्हणेन सगळ्यात पहिला हा शब्दप्रयोग वापरेन, कारण ICICI बँकेचे रिझल्ट उत्तम येणार हे आपण गेले कित्येक दिवस अपेक्षित होतं. कारण बँकिंगमध्ये आपण जे सतत बोलत आलेलो आहोत की तुमचा EMI बाउन्सिंग आहे हा 6 इयर्स लो आहे, तुमचे NPA आहेत ते 7 इयर्स लो आहेत, आणि ॲडव्हान्सेस ग्रोथ जे आहेत RBIच्या पॉलिसी ह्याच्यानुसार ते जवळजवळ 14 वर्षाचे हाय आहेत. ते 3 इंडिकेटरच एकदम क्लिअर होतं की सगळ्या बँकिंगचे रिझल्ट उत्तम येणार, आणि त्याच अनुषंगाने ICICI बँकेचा रिझल्ट आलेला आहे. हायएस्ट निम 4.9% निम, ह्याचा अर्थ काय मित्रांनो? तर निम म्हणजे काय? नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे काय? की बाबा ICICI बँक समजा 5% बॉरो करतं आणि ICICI बँक जर का 9.9% तुम्हाला लोन देतं, तर ही जी 9.9 मायनस 5 ही जी गॅप आहे ती 4.9 हा नेट इंटरेस्ट मार्जिन. ह्याच्यामध्ये साधारणतः तुमचा जो पगार असेल ICICI बँकेच्या एम्प्लॉईजचा, त्यांचे ब्रांच चालवतात, इलेक्ट्रिसिटी बिल आहे वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. तर हे नियम जे आहे हे ICICI बँकेच्या हायएस्ट आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये, जी खूप मोठी गोष्ट आहे. आणि सस्टेनेबिलिटी देखील कदाचित त्याची उत्तम असू शकते, कारण आता तर बँकिंग ग्रोथ चालू झालेली आहे. आपल्याला कल्पना आहे गेल्या 7-8 वर्षामध्ये सरकारने एवढे NPA जवळजवळ सिस्टीम मधनं साफ करण्याचं काम केलेलं आहे की तुमच्या जर का NPA नसतील तर नवीन बनायला कमीत कमी 1-2 वर्ष तरी लागतील. तर त्या अनुषंगाने बँकिंग हे उत्तमच राहणार आहे, आणि त्याच्यामुळे ICICI बँक हा अपेक्षा एवढाच आहे. फक्त जसं आपण नेहमीच बोलत आलेलो आहोत की सहसा जेव्हा स्टॉक खूप जास्त वर जातो, जर का तो गेला तर ती प्रॉफिट बुकिंग ऑपॉर्च्युनिटी असू शकते. रिलायन्सच्या बाबतीत मात्र तो तया गायला आहे. ICICI बँक हा जसा हायच्या जवळ आहे, म्हणजे प्रिव्हियस हायच्या ICICI बँक हार्डली 5% दूर आहे, भले मंदीचं सावट असेल वगैरे वगैरे तरी सुद्धा. व्हेअरएज रिलायन्स हा 52 वीक लोच्या 5% दूर आहे. त्याच्यामुळे रिलायन्सचा रिझल्ट उत्तम असलेला हा कदाचित बाईंग ऑपॉर्च्युनिटी जास्त स्ट्रॉंग असू शकते रादर दॅन ICICI बँक. हॅव्हिंग सेड दिस, बँकिंगवरचा बुलिशनेस राहतो. 1-2 आणखीन मुद्दे ऍड करायला आपल्याला कल्पनाच आहे. आपण बजेटच्या दिवसापासून बोलतोय की 1 फेब्रुवारी पासून ऑटोच्या फिगर्स उत्तम येणार, आणि त्याची सुरुवात कुठे ना कुठे झालेली आहे. कारण सरकारने सांगितले 9 लाख व्हेकल्स बदला, तर त्या सगळ्या व्हेकल्स बदलणारे कुठे ना कुठे मारुती, टाटा मोटर्स या सगळ्यामध्ये दिसणारच आहे. आणि पॉवर सेक्टरचा डिमांड, आपल्याला कल्पना आहे की सगळ्यांची आपली बिलं जी आपण ह्या एप्रिल महिन्यातली जर का बघितली असतील तर ती हायर आहेत दॅन प्रिव्हियस, 28 ते 40% दरम्यान हायर आहेत. त्यामुळे पॉवर सेक्टरला सुद्धा प्रचंड तेजी आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, काल अक्षय तृतीया झाली. सोन्याचे भाव मागच्या अक्षय तृतीयेला 50,000च्या घरात होते. काल जर का आपण सोनं घेतलं असेल तर ते 60,000च्या घरात आहे, आणि ते 40% हायर लोकांनी जाऊन घेतलेलं आहे. मी नंबर म्हणजे केजी गोल्डची गोष्ट करतोय, प्राइस तर सोडूनच द्या. तर हे बेसिकली व्हेरी क्लिअरली दाखवतंय की लोकांच्या हातात पैसा आहे आणि लोक योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला तयार आहे. बरोबर आहे. सोन्याचं तू म्हणालास, अमितजी जसं पूर्वेश म्हणालास की तर IT सेक्टर असेल, बँकिंग सेक्टर असेल, हे सगळे हेवीवेट्स आहेत जे निफ्टी किंवा सेन्सेक्सला हे करतात. फंड मॅनेजरच्या दृष्टीने कुठले सेक्टर तुम्हाला आता म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि त्याची व्हॅल्युएशन्स ही आहेत ती रिझनेबल आहेत, म्हणजे महागडी व्हॅल्युएशन जास्त नाही आहेत? कारण फंड मॅनेजरचा व्ह्यू महत्त्वाचा असतो. तुम्ही 2 किंवा 3 वर्षाचं होरायझन जर बघत असाल तर कुठले सेक्टर आता तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटतात? मगाशी म्हटलं तसं इंडिया स्ट्रक्चरल स्टोरी आहे, आणि ओव्हर अ लॉंग टर्म आय थिंक सगळेच सेक्टर्स खूप चांगले करतील. पण व्हॅल्युएशनच्या दृष्टीने बघायचं म्हटलं तर IT सेक्टर आज खूप अट्रॅक्टिव्ह आहे. आता जवळजवळ 1.25 वर्षापूर्वी हा सेक्टर पीक झाला, आणि तिथून सगळे स्टॉक आज आणि दिग्गज 20-30% डाऊन आहेत. बरोबर. आणि मगाशी म्हटलं तसं जग मंदीच्या गर्तेत आहे. त्याचा फटका IT सेक्टरला बसलाय सगळ्यात जास्त, कारण की त्यांचं सगळं रेव्हेन्यू हा एक्सपोर्ट बेस आहे. पण जर तुम्ही बघितलं की जी मंदी आहे ती पण जवळजवळ आता 1 वर्ष 1.5 वर्ष आपण ऐकतोय, त्यामुळे ही फॅग एंडकडे आहे. बरोबर. त्यामुळे आता IT सेक्टर हा स्ट्रक्चरल ग्रोथ स्टोरी असल्यामुळे खूप चांगला एंट्री पॉईंट येतो. बरोबर. बँकिंग फायनान्शियल जर तुम्ही म्हटलं एक कॉन्टेक्स्ट येतो तुम्हाला, म्हणजे साधारण आपण म्हटलं एक 5 ते 8% आपली GDP असेल, 6-7 आपण ॲव्हरेज घेऊया रिअल GDP, आणि 4-6% आपण समजा जर इन्फ्लेशन पकडलं तर 10%च्या आसपास आपली नॉमिनल GDP ग्रोथ नक्कीच असू शकते. त्याच्यावर तुम्ही एखादा मल्टीप्लायर लावा, 1 लावा, 1.5 लावा, दॅट विल बी क्रेडिट ग्रोथ. तर बँका ज्या आहेत ॲट अ सिस्टम लेवल क्रेडिट ग्रोथ डबल डिजिटमध्ये असू शकते. बरोबर. आणि प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत त्या अजून चांगलं करू शकतात. याचा अर्थ काय की ह्या कंपन्या आहेत ह्या मिड टीन्समध्ये अर्निंग्स ग्रोथ तुम्हाला देऊ शकतात. आणि आपण बघितलं की ओव्हर अ लॉंग टर्म मार्केट रिटर्न्स हायली कोरिलेटेड अर्निंग्स ग्रोथ बरोबर. आणि यांचे व्हॅल्युएशन्स आज खूप ॲव्हरेज किंवा मीन रिवर्ट झालेले आहेत. त्यामुळे एंट्री पॉईंट व्हॅल्युएशनच्या दृष्टीने पण खूप चांगले आहेत.
हे झाले ह्या 2 सेक्टर्सबद्दल ज्याचं आपण डिस्कशन केलं. तुम्ही सिक्लिकल सेक्टर्स कन्झ्युमर डिस्क्रिशनरी साईडवरती बघितलात, जसं ऑटो आहे. बरोबर. तो ऑटो पण 4-5 वर्ष हा डाऊनटर्नमध्ये होता आणि ह्या वर्षी कोविड काळ होता, सगळं कोविड काळ होता आणि बरेच रेग्युलेटरी चेंजेस पण आले त्यामध्ये. पॅसेंजर कारमध्ये आपलं पेनिट्रेशन खूप कमी आहे. 2 व्हीलरमध्ये पेनिट्रेशन खूप जास्त आहे, पण वी आर लार्जेस्ट इन द वर्ल्ड बरोबर इन टर्म्स ऑफ साईज ऑफ द मार्केट. आणि जे EV ट्रान्झिशन होते ते सगळ्यात पहिले 2 व्हीलरवरती प्ले आउट होतं. बरोबर. त्यामुळे एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी ओव्हर नेक्स्ट डिकेड क्रिएट होईल. बरोबर. जिथे सगळेजण आईसमधून EV मध्ये मूव्ह होतील 2 व्हीलरला. आता त्यामुळे 2 व्हीलरला पण चांगले सुगीचे दिवस येऊ शकतात. बरोबर. आणि समजा कमर्शियल व्हेकल किंवा बसेस हा बघितला, हा लॅगिंग सेक्टर आहे. बरोबर. आणि जर ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरवरती आपल्याकडे स्पेंड होत आहे, ज्या प्रकारे आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग वरती भर दिलेला आहे, त्यामुळे सीव्हीचे पण सुगीचे दिवसच आहेत पुढे. बरोबर आहे. सो असे वेगवेगळे सेक्टर्स जर तुम्ही बघितलेत तर प्रत्येक सेक्टरमध्ये आज अपॉर्च्युनिटी आहे. बरोबर. आणि चांगली संधी आणि ही एंट्री करायची पण चांगली संधी असं म्हणता येईल. एक छोटीशी विश्रांती. आपण पाहतात 15 रुपये आपला पैसा आपली गुंतवणूक. BSE इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत 15 रुपया. जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण, त्यामागील असणारी वास्तविकता, तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं, फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता आणि पुनः प्रसारण रात्री 11 आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. गीत रांगोळी दर गुरुवार सायंकाळी 5:30 शनिवार सकाळी 11:30 आणि रविवार सायंकाळी 6:30. BSE इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत 15 रुपया. स्वागत आहे आपलं 15 रुपये आपला पैसा आपली गुंतवणूकमध्ये. पूर्वेश, IT सेक्टरबद्दल आपण वारंवार या कार्यक्रमाद्वारे बोलतोय. आज विप्रोचं मला वाटतं आता बायबॅक परत त्यांची ऑफर येते आणि जे आपण म्हणतो की ते बायबॅक देता, डिव्हिडंड भरपूर देता, असं IT सेक्टर आहे. मुळात दुसरा एक मुद्दा आहे की FI बद्दल मला विचारायचं होतं की FI जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत त्यांचं मॅक्झिमम बाईंग हे IT आणि बँकिंग सेक्टरमध्ये आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने IT आणि बँकिंग हे सेक्टर निफ्टी किंवा सेन्सेक्सचं आपण ज्याला म्हणतो ते बलस्थानं जी आहेत की मॅक्झिमम त्यांचा वाटा या 2 सेक्टरचा आहे. आता FI बाईंग परत सुरू झालं आहे असं म्हणता येईल आपल्याला, कारण ह्या फिगर्स बऱ्याचदा मार्चला बाईंग होतं, परत थोडंसं सेलिंग दिसलं आपल्याला. FI बाईंग परत सुरू झालं असं म्हणता येईल का आपल्याला? सर, माझ्या मते देर इज नो डाऊट की FIचं बँकिंग आणि IT हे फेवरेट सेक्टर राहिलेले आहेत आणि कदाचित IT डिसफेवरमध्ये गेल्यामुळेच ITची आता जी करेक्शन मोड आहे ती दिसते. पण जसं आपण सतत म्हणत आलो होतो की या 4 मोठ्या कंपन्या खास करून किंवा TCS, इन्फोसिस, विप्रो आणि HCL टेक, ह्याच्यामध्ये इन्फोसिस वगळता बाकी तिन्ही कंपन्यांमध्ये प्रमोटर ओनरशिप जवळजवळ 74-75% घरात आहे. आणि जसं आपण ऍक्च्युअल प्रॉफिट बघायला गेलं तर TCS जवळजवळ 43-44 हजार कोटीच्या घरात आहे, इन्फोसिस जवळजवळ 25-26 हजार कोटीच्या घरात आहे. बरोबर. HCL टेक ही जवळजवळ 14.5-16 हजार कोटीच्या, आणि तसाच विप्रो जो आता येईल आता 27 तारखेला, आणि त्यांनी ॲज एक्सपेक्टेड भाव भरपूर कोसळला असल्या कारणाने टॉप पासून जवळजवळ 40-50% करेक्शन आहे विप्रोमध्ये. त्याच्यामुळे त्यांनी बायबॅक डिक्लेअर केलेला आहे आणि हे साहजिक आहे. ह्या ज्या कंपन्यांकडे कॅश आहे, आणि मित्रांनो जे आपण सतत सांगत आलेलो आहोत, तुम्ही कंपनीने बोनस दिला म्हणून त्याला चांगली समजू नका, कारण ते फक्त बुक एंट्री आहे. परंतु कंपनी जर का तुम्हाला चांगला डिव्हिडंड देत, कंपनी जर का बायबॅक करत असेल आणि कंपनी जर का लोअर भावमध्ये राईट्स इश्यू देत असेल, तर ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या कंपनीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या ॲज अ इन्व्हेस्टर तुम्ही सतत द्यायला पाहिजे. आणि त्यामुळे हा बायबॅक करतोय हा उत्तम आहे. पण याचा अर्थ जाऊन स्टॉक घ्या असा होतो का? नाही.
27 तारखेला बायबॅक आहे, काय रिझल्ट येतो? कारण इन्फोसिस, TCS हे दोन्ही अग्रगण्य दिग्गजांनी कन्सर्न दिलेला आहे. इन्फोसिसचं गायडन्स 4 to 7% म्हणजे जो त्याचा 6 to 8 चालत होता तो केलेला आहे. त्याच्यामुळे वन हॅज टू बी कॉशियस. कॉशियस याचा अर्थ पळून जायचा असा होत नाही. कॉशियस याचा अर्थ एखादा स्टॉक जेव्हा खालती त्या पडतो तेव्हा तुम्ही त्याला हात धरून घ्यायचा असतो, जर का त्याचं आपल्याला फ्युचर चांगलं वाटत असेल तर. त्यामुळे मला नाही वाटत की त्याचा फारसा भाव करायला पाहिजे. राहता प्रश्न राहिला FIIचा. सर तुम्ही बघाल तर अमित सर बाजूलाच बसलेले आहेत, त्यामुळे ते माझ्यापेक्षा जास्त अधिकारवाणीने बोलू शकतील या विषयावर. परंतु म्युच्युअल फंडाची SIP जी आहे आज ती 14,000 कोटीच्या वरती गेलेली आहे. बरोबर. तुम्हाला लक्षात येत आहे का 14,000 कोटी जर का महिन्याला तुम्ही म्हणताय तर तुम्ही वर्षात जवळजवळ 14×12 म्हणजे आपण 170 लाख कोटीची गोष्ट करतोय. सो दॅट इज अ ह्यूज सम. म्हणजे त्या जवळजवळ $2 बिलियन घरात किंवा $2.25 बिलियन घरात दर महिन्याला येणारा पैसा हा FIIs ला सहज मॅच करू शकतो. बरोबर. मागच्या वर्षी तुम्ही बघाल तर FIIsनी 2.5 लाख कोटी विकले, तर म्युच्युअल फंडांनी 2.5 लाख कोटी घेतलेले. बरोबर आहे. DI आणि FII त्याच्यामुळे एका लेवलच्या पुढे ते म्हणजे असं ते आपल्या एक मराठीत म्हण आहे, लांडगा आला रे, यु नो. तर तसं ते म्युच्युअल फंडाच्या बाबतीत भाव करण्याचं कारण नाहीये. तुम्ही हे बघा स्टॉक चांगला आहे, तुम्ही हे बघा कंपनी चांगली आहे ना, सेक्टर चांगलं आहे. बरोबर. ते जर का असेल तर FII विको किंवा घेऊ, काय समजले, आपल्याकडे बाईंग येणारच येणार. बरोबर आहे. अभिजित, याला अनुसरून दुसरा एक प्रश्न विचारतो. मग अशा पण काही सेक्टर्स आपण म्हणालात की पब्लिक एक्सपेंडिचर खूप वाढलंय आता गव्हर्नमेंटचं. आता पुढे इलेक्शन इयर सुद्धा आहे. रेल्वे असेल, डिफेन्स असेल, इन्फ्रा असेल, ह्याचं पिरियड फार लांब असतो. म्हणजे जर नवीन जे एंट्री करणारे जे रिटेल इन्व्हेस्टर असतात त्यांना पटकन रिटर्न्स हवे असतात. ते काहीतरी एक डोक्यात मार्केटबद्दल एक कल्पना असतात की ते घेऊन आलेले असतात. हे सेक्टर्स खूप चांगले असले तरी पण त्याला 8 ते 10 वर्षाचं होरायचं नाही. एक फंड मॅनेजर म्हणून त्यांनी इन्व्हेस्टरनी कसा व्ह्यू ठेवा या सगळ्या सेक्टरबद्दल? दुसरं मी FII बद्दल सुद्धा, जसं तुम्ही जर काही तुमचे काही रिॲक्शन असेल तर तुम्ही देऊ शकता का? पण गेले 2 वर्ष बघतो की FII सेलिंग ते DI बाईंग म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहे, जसे आपण एक मोठे इन्व्हेस्टर आहेत आपल्या मार्केटमधले. कसं बघता तुम्ही या फिनॉमिनाकडे? पहिले FIIचा मुद्द्याला हात लावतो. ते त्यांनी अतिशय योग्य सांगितलंय की सध्या जी डॉमेस्टिक आणि SIP ही इज अ कन्सिस्टंट मंथली इनफ्लो, बरोबर. तर हा अतिशय उत्तम आहे आणि तो सपोर्ट करतो. एक काळ होता ज्यावेळी FIIs आउटफ्लोज इनफ्लोज आपलं मार्केट मूव्ह करत होते, पण आपण जवळजवळ आता 5 वर्ष बघतोय की FIIsनी कितीही सेलिंग केलं तरी मार्केटवरती त्याचा विपरीत परिणाम असा होत नाहीये जसं पूर्वी व्हायचा. बरोबर. एकच गोष्ट सांगतो अजून याच्यामध्ये. सो बेसिकली FI फ्लोज आजच्या मार्केटला इररिलेव्हंट आहेत. हो, बरोबर आहे. आणि जसं पाणी आपलं स्तर सांगितलं तुम्ही हे, जसं पाणी आपलं स्तर फाइंड आउट करतं, बरोबर, तसंच कॅपिटलचं आहे. कॅपिटल विल फ्लो वेअर द रिटर्न्स आर. त्यामुळे जर आपले फंडामेंटल्स खूप उत्तम असतील, आपलं मार्केट जर अट्रॅक्टिव्ह असेल तर FI फ्लोज हे येणार, ही इव्हेंच्युअलिटी आहे. बरोबर. त्याला धरून आज गुंतवणूक करायची किंवा काढायची हा विचार मुळीच करू नये. हां, बरोबर. आणि तसं एक म्हटलं की आता मार्केटमध्ये असण्यापेक्षा, मार्केटच्या बाहेर राहण्यापेक्षा मार्केटमध्ये असणंच जास्त फायदेशीर आहे. मार्केटच्या बाहेर राहणं जास्त रिस्की आहे, त्यामुळे मार्केटमध्ये राहणंच काही आवश्यक आहे. एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात. ₹10 आपला पैसा, आपली गुंतवणूक. BSE इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत ₹10. रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता.
पुराने पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्र 10:30 बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंधा रुपया. स्वागत आहे आपलं बंधा रुपये आपला पैसा आपली गुंतवणूकमध्ये. मार्केट ट्रेड सुरू झालं आहे. सेन्सेक्स 183 वरती आहे, निफ्टी 47 अंकांनी वरती आहे. HDFC लाईफमध्ये खूप मोठी मोमेंट दिसते, 8% स्टॉकवर आहे. विप्रो मात्र फ्लॅट आहे, त्यांनी बायबॅक ऑफरनंतर सुद्धा आत्ता फ्लॅट ओपनिंग दाखवत आहेत. टाटा कन्झ्युमरमध्ये चांगली वाढ दिसते. आपण आपल्या अनेक कार्यक्रमात आपण म्हणतो की FMCG स्टॉक्स असेल त्याच्यामध्ये खूप ग्रोथ आपल्याला दिसली आणि बऱ्याचदा FI असेल DI असेल FMCGला जास्त पसंती दिली. ITC सारखा स्टॉक मागच्या आठवड्यात आपण बघितलं तर सगळ्यात उच्चांक त्यांनी गाठलेला होता. पुरुष, दुसरी गोष्ट म्हणजे आता जे पुढचे ट्रिगर्स असतील ह्या मार्केटसाठी ते काय इंडिकेट करतं काय, दोन गोष्टी होतात. मी बऱ्याचदा आपल्या जे प्रेक्षकांच्या आम्हाला प्रतिक्रिया येतात की त्यांना 1-2 दिवस खूप पॉझिटिव्ह वाटतं त्या आठवड्यात, परत तिसऱ्या दिवशी त्यांना असं एक मरगळ हे येते. हे सतत आपल्याला काही दिवस चालू आहे आणि याचं तुला मार्केटमध्ये पण रेंज बाउंड आपण नेहमी म्हणतो की 17,500 ते 17,800 निफ्टी आहे, तो सेन्सेक्स सुद्धा तर रेंज बाउंड आहे. पुढे काय ट्रिगर्स, पॉझिटिव्ह ट्रिगर्स असतील, निगेटिव्ह ट्रिगर्स असतील, मार्केट वाट बघतंय किंवा कुठेतरी असा एक विश्वास असतो की रिटेल इन्व्हेस्टर्स जे गुंतवणूक करतात की उद्या चांगलाच असणार आहे, काय वाटतं? सर, याच्यामध्ये 2-3 गोष्टी लक्षात घ्या. प्रामुख्याने ट्रिगरच्या बाबतीत म्हणाल तर आता जसं आपल्याला कल्पना आहे, आपण रोज अनुभवतोय. आता आपण इथे एसीत बसलोय, पण जर का बाहेर गेलो तर किती प्रचंड उष्मा आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे. त्यामुळे ती जी एक हीट वेव्ह आहे जी ह्या आता आपण एप्रिलच्या एंडला आहोत आणि मेला ती अजून वाढायची शक्यता आहे. आपण 40-42 डिग्री सेल्सिअस आपल्याला सवय नाही. तर त्याच्यामुळे ते जे सगळे सेक्टर्स आहेत हे सेक्टर्स तुम्हाला तेजीत जाताना दिसतात, हे एकदम क्लिअर कट इंडिकेशन आहे. आणि तुम्ही जर का आज विमानाचं तिकीट बुक करायला जाल, हॉटेल बुक करायला जाल, बरोबर, किंवा ट्रॅव्हलसाठी गाडी बुक करायला जाल तर तुम्हाला ते प्रचंड दिसतं. म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती आय एम शुअर शनिवार रविवारी जे कोण आले गेले असतील त्यांना ट्रॅफिकची कल्पना आली असेल. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी ह्या ग्रोथ सेक्टर आहेत. तर तुम्ही आता विमानाचं घ्या ना तुम्ही, की तुम्ही जर का फेब्रुवारी महिन्यामध्ये बघाल तर 4,31,000 विमानांनी उड्डाणं केली असा डेटा दाखवतो. आणि हा प्री कोविडचा हायएस्ट जो होता 4,20,000 त्याला जवळजवळ त्यांनी 5% हायर आहे. आणि अजून तर मे महिना यायचा आहे. म्हणजे आता तर मुलांना सुट्ट्या लागणार, परीक्षांचाच काळ आहे, बरोबर आहे. ते टिपिकली लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन जे असतं सगळ्या बहुतेक ह्यांना, तर ते आताच युटिलाइज होणार. तर त्याच्यामुळे हे सेक्टर जे आहेत ते बघण्यासारखे आहेत. आणि जे मी म्हटलं तुम्हाला जसं पॉवर कन्झम्पशन, कारण उष्णता जास्त आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघा ना किती डेव्हलपमेंट करतोय. ते गडकरी साहेबांनी 2 आठवड्यापूर्वी स्टेटमेंट केलं की मुंबई गोवा जो 13 वर्ष रखडलेला मार्ग आहे आणि आय एम शुअर बऱ्याचशा श्रोतृ वर्गाचा तो एक बऱ्यापैकी जिव्हाळ्याचा विषय आहे. तर तो ते त्यांनी म्हटलं की मी कंप्लीट करून देतो पुढच्या 6 महिने वर्षभरात वगैरे. न्हावाशेवा ते शिवडी हा जो लिंक होणार उद्या केरळमध्ये माननीय पंतप्रधानांच्या हस्ते वॉटर मेट्रोचं उद्घाटन आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चरला सरळ बढावा देताना दिसतात. आणि पाऊस नसल्या कारणाने सिमेंट सेक्टर, स्टील सेक्टर ह्याचं डोमेस्टिक कन्झम्पशन, तरी सिमेंटचं कन्झम्पशन तर नक्कीच दिसेल तुम्हाला. स्टीलमध्ये काय इम्पोर्ट वगैरे सगळ्या गोष्टींमुळे थोडासा वर खाली प्रकार होऊ शकतो की काय ते ड्युटी टॅक्स टाकतात वगैरे. पण सिमेंटचं कन्झम्पशन तर व्हेरी क्लिअरली पावसाळ्यापर्यंत तर फारच क्लिअरली. त्याच्यामुळे आणि पावसाळ्यात जसं IMDने 96% म्हटलं, आणखीन स्कायमेटने 94% म्हटलं, पण त्याच्यात सगळ्यात महत्वाची बातमी जशी आता तुम्ही सुरुवातीला प्रोग्रामच्या दिलीत की बाबा आपले रिझर्व्हॉयर्स हे उत्तम आहे. त्याच्यामुळे गेले कित्येक वर्ष प्रत्येक गव्हर्नमेंटने जे काम केलेलं आहे ते कुठेतरी पे ऑफ होते. कारण माझे जर का रिझर्व्हॉयर उत्तम असतील तर ग्राउंड वॉटर सिच्युएशन उत्तम. ग्राउंड वॉटर सिच्युएशन उत्तम म्हणजे काय, शेतीला मिळणारं पाणी उत्तम. याचा अर्थ माझा खरीप रब्बी जो काय क्रॉप असेल तो उत्तम. त्यामुळे ओव्हरऑलच सगळी परिस्थिती अत्यंत उत्तम आहे. एक मुद्दा फक्त मी अधोरेखित करू इच्छितो. मागच्या आठवड्यात एक बातमी आलेली आहे की राईस म्हणजे जे तांदूळ आहे त्याचा ग्लोबल सप्लाय जो आहे तो बऱ्यापैकी म्हणजे गडबडीचा असणार आहे. जवळजवळ 20% वगैरे कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते स्टॉक, ते सेक्टर ह्याच्यावरती लक्ष ठेवा.
अर्थात आपलं गव्हर्नमेंट काय सगळ्यांना एक्सपोर्ट करायला देईल असं नाही. जसं आपण मागे शुगरच्या वेळेस बघितलेलं हो. की भाव जेव्हा अलते भलते यायला लागले, हवाच्या सवा यायला लागले, त्यांनी तेव्हा कंट्रोल ते रेस्ट्रिक्ट रेस्ट्रिक्ट केलेलं आहे. बरोबर आहे. आम्ही जी दुसरं एक महत्त्वाचं आहे आणि एक सेक्टरचा उल्लेख पूर्वेशकडनं झाला, फार्मा सेक्टर. आता 2 वर्षानंतर लोक म्हणते फार्मा सेक्टर थोडा हेल्दी वाटायला लागला. याचं कारण आहे कोविडमध्ये बरंचसं ट्रॅव्हल कमी होतं, त्यामुळे US FDAचे ते अप्रुव्हल करण्यासाठी ज्या कमिटी यायच्या, ज्या पाहणी करायला यायच्या ते नाही. काही फार्मास्युटिकल्सना कदाचित नवीन लायसन किंवा नवीन परमिशन ड्रगला मिळाली असेल, कारण मुळात 20,000 रजिस्टर्ड कंपन्या, त्यातल्या 100च्या वर लिस्टेड कंपन्या. म्हणजे तुम्ही जर आपण जेव्हा फार्मा सेक्टरसाठी जर कम्प्युटर बघितलं, एक जर खूप आपल्याला खाली कर्सर खाली करून यायला लागतो, एवढ्या कंपन्या लिस्टेड आहे. हा सेक्टर सर हेल्दी आहे असं वाटतं का? आणि त्याला एक लागून एक प्रश्न असा विचारतो, थोडा बेसिक प्रश्न आहे की जेव्हा हाय इन्फ्लेशन, हाय इंटरेस्ट रेट असेल, हे जे इन्व्हायरमेंट आहे, त्यात इन्व्हेस्टमेंटकडनं जे रिटर्न्स आहे तुम्ही काय अपेक्षा करू शकता? मॉडरेट करू शकता, कमी करू शकता? आणि लोकांचा एक ज्याला कंपॅरिझन पॉईंट म्हणतो तो FDसाठी असतो की FD जर मला 60% मिळतं तर इक्विटीतनं मला किती मिळावे? तुम्ही 2 प्रश्न विचारले, एक तर फार्मा सेक्टर बद्दल आणि नंतर इंटरेस्ट रेट आणि हा इन्फ्लेशन एन्व्हायरमेंट बद्दल. पहिले फार्मा सेक्टर बद्दल थोडक्यात बोलतो. हा सेक्टर आहे ना, तो होमोजिनियस नाही आहे. जसं IT सेक्टर आहे किंवा बँकिंग आहे, बरोबर, जिथे सेक्टर लेवलला ज्या घडामोडी होतात त्या प्रत्येक कंपनीला कमी जास्त प्रमाणात एफेक्ट करतात. बरोबर. पण फार्मा सेक्टरचं तसं नाही आहे. तिथे वेगवेगळ्या बरेच सब सेक्टर आहेत आणि प्रत्येकाचं त्यामुळे ग्रोथ ट्रेजेक्टरी, बिझनेस मॉडेल हे खूप वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही त्याला ॲज अ वन सिंगल सेक्टर बघू शकत नाही. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पूर्वी जी आपल्याकडे खूप वेल्थ क्रिएशन झाली, ही मोस्टली जेनेरिक्स कंपनी US मध्ये आपलं पेनिट्रेशन वाढवत गेले, त्यामुळे झाली. जेनेरिक्सचं पेनिट्रेशन मच्युअर झालेलं आहे. बरोबर. आता ह्या कंपन्या आहेत ते स्पेशालिटीकडे जायला. बरोबर, बरोबर. आणि प्राइस करेक्शन खूप जेनेरिक्समध्ये झालं, त्यामुळे एक जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी आता हे स्टॉक्स पीक झाले आणि तिथून त्यांनी घसरणच दाखवली आहे. चांगली गोष्ट अशी आहे की गेल्या काही वर्षामध्ये ह्या सगळ्या कंपन्यांनी बॅलन्स शीट खूप स्ट्रॉंग केलेली आहे, बरोबर, ज्या त्यांच्या खराब झाल्या होत्या. बरोबर. आणि आता त्यांची जेनेरिक साईडला काइंड ऑफ बॉटम आउट झालाय आणि स्पेशालिटीमध्ये ते मूव्ह करतात. बरोबर. तो सेट जो आहे कंपन्यांचा तो पण चांगला करतो. जे ट्रान्झिशनमध्ये गेल्या त्या. स्ट्रक्चरल चांगली स्टोरी आहे आपल्याकडे डॉमेस्टिक फार्मामध्ये, बरोबर, जिथे मार्केट 10-12% ग्रो होऊ शकतं. बरोबर. आणि कंपन्या तिथे अतिशय उत्तम प्रॉफिटेबिलिटी मेंटेन करतायत. शकतात. बरोबर. त्यामुळे तो एक अट्रॅक्टिव्ह सेक्टर आहे. आणि अजून काही निश आहेत जसे CDMO अपॉर्च्युनिटीज आहेत. बरोबर, बरोबर. ज्या सध्या छोट्या कंपन्या आहेत, पण अपॉर्च्युनिटी साईज खूप मोठी आहे. बरोबर. आणि ग्रोथ रेट्स खूप चांगले असू शकतात फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. बरोबर. तसे फार्मामध्ये इट्स अ स्टॉक पिकर्स मार्केट. त्यामुळे तुम्हाला तिथे खूप सिलेक्टिव्ह राहायला लागेल. हॅव्हिंग सेड दॅट, जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या सब सेक्टरसाठी पण सध्या एक व्हॅल्युएशनच्या बाजूनी आणि जे फंडामेंटल्स इम्प्रूव्ह झालेत तर पॉझिटिव्ह आउटलुक दिसतो आहे. दुसरा प्रश्न तुमचा होता, अगदी एका वाक्यात सर उत्तर. विसरलो मी. हाय इंटरेस्ट, हाय इन्फ्लेशन आणि किती high रिटर्न्स आपण अपेक्षा करायला? म्हणजे एका वाक्यात आपण म्हणतो ना उत्तर. 1-2 वर्षामध्ये इंटरेस्ट रेट वर गेल्यामुळे मार्केटमध्ये जे आपण करेक्शन बघितलं ते आलेलं आहे आणि तिकडे निगेटिव्ह किंवा फ्लॅट रिटर्न दिसलेले आहेत. पण इक्विटी मार्केटमध्ये लिनियर रिटर्न FD सारखे तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्हाला लॉंग टर्म होरायझन ठेवायला लागेल. आणि जर आपण बघितलं गेले तुम्ही 10, 15, 20 वर्षाचा पिरियड बघा, 12 ते 14% रेंजमध्ये तुम्हाला रिटर्न मार्केटने दिलेले आहेत. मला वाटत नाही की काही फॅक्टर्स चेंज झालेत की हा रिटर्न भविष्यामध्ये मिळू नये. बरोबर. तो दृष्टिकोन ठेवला पाहिजे. बरोबर. आणि आज जर तुम्ही बघितलं तर जसं मी म्हटलं की इन्फ्लेशन ऑलरेडी पिकआउट होत आहे आणि इंटरेस्ट रेट आता पिकआउट झालेले आहेत. आपल्याकडे तर पॉज घेतलेला आहे RBIनी. आणि कदाचित अजून जर इकॉनॉमिक स्लो डाऊन झालं तर पुढच्या 6-12 महिन्यामध्ये रिव्हर्सल पण होऊ शकते इंटरेस्ट रेट. त्यामुळे आता हाय इन्फ्लेशन आणि हाय इंटरेस्ट रेटला तुम्ही पोझिशन केलं तर तुमचा पोझिशन चुकेल. मार्केट हे इकॉनॉमी बरोबर डायरेक्टली लिंक नाहीये. मोस्टली ते 6 महिने ऍडव्हान्स मध्ये असतं. सो मार्केट विल फॅक्टर इन की आता रेट पिकआउट झालेले आहेत. बरोबर. त्यामुळे तुम्ही आता ती पोझिशनिंग करू नका की हाय इन्फ्लेशन आहे, हाय इंटरेस्ट रेट आहे म्हणून मी पोर्टफोलिओ. आणि इक्विटी FD हे तुम्ही एक ॲसेट अलोकेशन प्रॉपर फॉलो करा आणि दोन्ही ठेवा. आणि ते दोन्ही ठेवा. पण पुढे स्टे इन्व्हेस्टेड हाच मंत्र मला वाटतं आहे. पूर्वेश आणि अमितजी सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मंडळी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9 ते 9:30. ₹10 आपला पैसा, आपली गुंतवणूक. नमस्कार.
BSE इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंधा रुपया. प्रस्तुत करता BSE इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड.